पहिल्या दिवशीमध्ये जर पाहिलं चंद्रशेखर तर काही भांगे ठिकाणी सुद्धा प्रतिसाद आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत हे गीत गायलं जाणार आहे। आपण या उर्दू शाळेच्या बाहेर आहात, या ठिकाणी मुलं आता जमायला सुरुवात झालेली आहे। या मुलांना वंदे मातरम हे गीत आपण गायला सांगू शकता का? या शाळेमध्ये आपण पाहतोय मुलं जमलेली पाहायला मिळतात। नीलम, काही वेळामध्ये या शाळेमध्ये हे गाणं सुरू होईल। ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्ण झाले ज्या वंदे मातरम आपल्या राज्यगीताला, तेच राज्यगीत पुण्यातील सय्यदनगर परिसरामध्ये असलेल्या ह्या अर्धजित उर्दू शाळेमध्ये मी सध्या आहे आणि आपण विद्यार्थी सगळे जमायला सुरुवात झालेले आहेत। आणि याच ठिकाणी काही वेळामध्ये जे आहेत वंदे मातरम जे गीत आहे सुरू होणार आहे। त्या शाळेचे चेअरमन आहेत आपल्या समोर, त्यांच्याशी आपण काही बातचीत करण्याचा। सर, काय सांगाल? 150 वर्ष पूर्ण झालेत, आता काही वेळात आपली शाळा पूर्ण भरलेली आहे, कधी सुरू होईल वंदे मातरम? आपल्याकडे आता सध्या जे परिपाठ आहे त्या परिपाठाच्या हिशोबाने आपण घेतो। तर परिपाठाच्या हिशोबाने आपल्याला वंदे मातरम हे त्यामध्ये गीत नाहीये, तर आपल्याकडे राज्यगीत आहे, त्याच्यानंतर प्रतिज्ञा आहे आणि राष्ट्रगीत आहे। 150 वर्ष पूर्ण झाली, शासनाने आदेश काढलेला आहे। शासनाचा आदेश आमच्याकडे अजून आलेला नाहीये, तर त्या हिशोबाने ज्या परिपाठ आमच्याकडे सांगितलेला आहे शासनाने, तर त्या शासनाच्या हिशोबाने आम्ही परिपाठ घेतो। आता या ठिकाणी वंदे मातरम होणार आहे का नाही? अजून तसं आम्हाला काय आदेश आलेला नाही, आदेश तसं काय आलेला नाही आम्हाला, पण आम्हाला जे आदेश आधी आलेला आहे की परिपाठ कसं घ्यायचा त्या हिशोबाने आम्ही परिपाठ घेतो। आता 150 वर्ष वंदे मातरमला पूर्ण झालेत, आपल्या शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये होतात, पण उर्दू शाळेमध्ये होणार आहे का नाही? सगळ्या शाळेमध्ये होतो, आपल्या इथून सगळ्या शाळेमध्ये या ठिकाणी होतात। हो। किती वाजता होतं? किती वाजता होतं म्हणजे किती वाजता सुरुवात होते वंदे मातरम? वंदे मातरम म्हणजे कसं आहे त्यांचं की त्या हिशोबाने जे परिपाठ आहे त्या परिपाठा हिशोबाने घेतो आम्ही। परिपाठ कसं असतो? परिपाठ कसा असतो, त्यांची प्रार्थना असते शाळेची, त्यानंतर प्रतिज्ञा असते, त्यानंतर हे असतं त्यांचं राज्यगीत असतं, राष्ट्रगीत असतं, आणि त्यामध्ये मुलांना 2 हे सांगितलं असतात की त्यामध्ये मुलांसाठी काय काय चांगलं आहे, काय काय नाही चांगलं, ते त्यांच्या हिशोबाने त्यांना सांगतो। वंदे मातरम आता घेऊ ना, चला। आपण पाहिलं की आता या ठिकाणी वंदे मातरम घेऊ या ठिकाणी असं या शाळेचे जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। विद्यार्थी सगळे जमलेले आहेत नीलम, आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते राज्य शासनाने जो आदेश काढला, या ठिकाणी राष्ट्रगीत होतं, राज्यगीत होतं आणि वंदे मातरम सुद्धा आपण घेऊयात असं या ठिकाणी या शाळेच्या चेअरमननी सांगितलेलं आहे। नीलम, मात्र जर आपण पाहिलं चंद्रशेखर, जर मराठी शाळांमध्ये हे गीत आता गायलं जाते, जसं राज्य सरकारने सांगितलेलं आहे 7 नोव्हेंबर पर्यंत हे गीत गायलं जावं। 150 वर्ष या वंदे मातरम गीताला वर्ष पूर्ण झालेले आहेत। मात्र आता या उर्दू शाळेमध्ये आपण म्हणताय जसं आपण प्रतिक्रिया आपण ऐकली की या शाळेमध्ये कोणताही राज्य सरकारकडून आदेश आलेला नाहीये, तर आदेश का आलेला नाही त्या संदर्भात काय त्यांनी माहिती दिली आहे का? या ठिकाणी आता त्यांची प्रार्थना जी आहे ती सुरू झालेली आहे। या प्रार्थनेनंतर राज्यगीत, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम सुद्धा गावं असं या ठिकाणी चालू आहे, घ्या ना, म्हणजे मुलांना पण त्रास होणार नाही। लहान का मुलं म्हणजे इकडे घ्या असं त्या हिशोबाने चालू आहे, मुलं पण जास्त आहेत ना, विद्यार्थ्यांचं काय पालक पण आहेत काही, त्या हिशोबाने घ्या म्हणजे ते चालू होईल। किती वाजता वंदे मातरम चालू? आता होईल चालू। नियम आपण पाहिलं की आता वंदे मातरम जे ते सुरू होणार आहे, ज्या शाळेमध्ये आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडे शासनाचा तुमच्याकडे असेल म्हणताय ना, तुमचं म्हणताय, तुम्ही म्हणता तुमच्याकडे आदेश आहे ते दाखवा, तुमच्याकडे प्राप्त नाही, आमच्याकडे प्राप्त जिल्हा परिषदेने अजून दिलं नाही। तर आपण पाहिलं की जिल्हा परिषदेने अजून शासन आदेश या शाळेला दिलं नसल्याचं सांगितलं जात आहे। आणि या ठिकाणी या शाळेचे जे संबंधित आहेत त्या
त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी विनंती केली की शाळेच्या या सगळ्या प्राथमिकातून तुम्ही थोडंसं दूर थांबा, त्यामुळे आपण दूर आलेलो आहोत. जी नक्की चंद्रशेखर, या ठिकाणी जर आता शाळेकडून सरकारकडून आदेश देण्यात आले शाळेसाठी या गीतासाठी, तर शाळा ही उर्दू शाळा आहे, या उर्दू शाळेमध्ये हे गीत गायलं जाणार की नाही त्या संदर्भात त्यांना हा प्रश्न विचारा. ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी उर्दू शाळेमध्ये हे गीत गाईल असं सांगितलेलं आहे. पण अजून ते गीत कधी गाणार हे आपण पाहणार आहोत. राज्यगीत आहे. पुन्हा एकदा त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. सर, वंदे मातरम कधीपर्यंत गायलं? सर जी परिपाठामध्ये वंदे मातरम नसतं, तेच तुम्हाला सांगते. शासन आदेश आहे 150 तुमच्याकडे असेल ना आदेश तर आम्हाला दाखवा ना. कुठे या साईडला या, पालक आलेले आहेत, मुलांना त्रास होतो तुमच्यामुळं, तुम्ही फक्त या साईडला या. असं हा, मग तुमच्यामुळे त्रास होतोय सर, फक्त या साईडला या, पालक आलेले आहेत, त्यांना व्यवस्थित जाऊ द्या आतमध्ये. हा रस्ताच आहे सर, हा पालकांना मुलं पण त्यामध्ये होतात. आपल्याकडे आदेश आला नाही का? तुमच्याकडे आदेश असेल तर आम्हाला दाखवा ना. तुम्ही सांगितलं तुमच्याकडे आदेश, राज्य शासनानं घोषणा केली. हो सर, तुमच्याकडे आदेश असेल तर आम्हाला दाखवा की 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. जी चंद्रशेखर यांच्यापर्यंत राज्य सरकारचा आदेश अजून पोहोचलेला नाहीये का, आणि पोहोचल्यानंतर या शाळेमध्ये, या उर्दू शाळेमध्ये वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे का, या संदर्भात हा प्रश्न विचारा त्यांना. राष्ट्रगीत सध्या सुरू झालेला आहे. आपण हा राष्ट्रगीताचा मान राखून सर, तुमच्याकडे आदेश आल्यानंतर तुम्ही वंदे मातरम चालू करणार? आपण पाहतो या ठिकाणी शाळेला सुरुवात होते, मात्र या शाळेमध्ये वंदे मातरम हे गीत गायलं जात नाहीये. या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळांमध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत वंदे मातरम हे गायलं जाणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलेलं आहे, असे आदेश काढलेले आहेत. मात्र आपण पाहतोय या शाळेमध्ये, या उर्दू शाळेमध्ये या ठिकाणी हे गीत गायलं जात नाहीये, कारण की या शाळेला त्या संदर्भात आदेश पोहोचलेले नाहीत असं त्यांचं सांगण्यात येत आहे. मात्र हे आदेश सरकारकडून आता त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर या उर्दू शाळेमध्ये हे गीत गायलं जाणार की नाही त्या संदर्भात काय सांगण्यात येत आहे? नक्की ज्या पद्धतीने मी ज्या शाळेमध्ये सध्या उभा आहे त्या शाळेमध्ये अद्याप जे आहेत आदेश पोहोचले नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या गेट बंद करत आहेत, कारण या शाळेचे जे चेअरमन आहेत त्यांनी गेट बंद करण्याचे हे आहेत ते दिलेले आहेत. आपण पाहिलं की या ठिकाणी जे वंदे भारत आहे, वंदे मातरम आहे, जे वंदे मातरम या ठिकाणी आदेश न पोहोचल्यामुळे काय सांगा कधीपर्यंत पोहोचेल आदेश? तुम्ही शासनाला माहिती सर, आम्हाला थोडी माहिती. आदेश आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हो सर का थोड्या साईडला जरा मुलाने सर जल्दीचे गेट बंद केला, अजून विद्यार्थी येत आहेत. जी चंद्रशेखर, आपण पाहतोय शासनाने त्या संदर्भात आदेश दिलेलेच आहेत, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो या शाळेमध्ये हे गीत वंदे मातरम हे गीत गायलं गेलेलं नाहीये. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की या ठिकाणी वंदे मातरम जे आहे ते शासनाचा आदेश न आल्यामुळे आम्ही परिपाठ जो यांचा असतो या शाळेच्या परिपाठामध्ये अजून वंदे मातरम हे जे आहे ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 150 वर्ष पूर्ण होऊन शासनाने ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. कारण या ठिकाणी यांच्या दाव्यानुसार या ठिकाणी जे आहे ते अजून शासन आदेश आलेला नसल्याचं सांगितलं जात आहे. काय सांगाल, कधी पर्यंत सुरू होतं? काय शासनाचा आम्हाला वंदे मातरम येते का? आम्हाला वंदे मातरम
चलो अंदर चलो सर राष्ट्रगीत वगैरे चलो अंदर. जी चंद्रशेखर, ही शाळा सरकारी शाळा आहे तरी पण या ठिकाणी आदेश का नाही पोहोचला, त्यांना हा प्रश्न साईडला विचारा. मुलांना जाऊ दे आमचे. सर सरकारी शाळा आहे, आदेशाचं आपल्यापर्यंत मेल आलेला आहे का? नाही तो आलेला. आपण काही त्यासाठी पाठपुरावा करणार आहात? तो आम्ही पाठपुरावा करू ना. सर तुम्हाला वंदे मातरम कसं वंदे मातरम 150 वर्ष पूर्ण झालेत आपल्या देशात. वंदे मातरम करू आम्ही. आपल्याला चलो 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 आदेश आल्यानंतर आम्ही घेऊ. हा? आदेश आल्यानंतर आम्ही घेऊ. तुम्हाला येते का वंदे मातरम? आदेश आल्यानंतर आम्ही घेऊ. आपण पाहिलं की जी, आपण नीलम पाहिलं आदेश ज्यावेळेस चंद्रशेखर, तर वंदे सर्वच मातरमच्या मराठी शाळा असतील संदर्भात त्या ठिकाणी आदेश पोहोचले असतील, नाही पोहोचले असतील, मात्र वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात येतोय, आदेश काढण्यात येतोय. मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय उर्दू शाळांमध्ये या ठिकाणी हे गीत गायलं जात नाहीये. आपण वारंवार त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत आहात की आदेश जर काढलेले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचले जरी नसले तरी मात्र वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्या निमित्ताने तरी आपल्या शाळेमध्ये हे गीत गायलं जावं, त्या सुद्धा पार्श्वभूमीवर आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र या ठिकाणी आपल्याला तसं हवं तसं उत्तर या ठिकाणी मिळत नाहीये. आदेश मिळाल्यानंतर हे गीत गायलं जाणार आहे का, त्या संदर्भात काय म्हणतायत ते? राज्यगीत सध्या सुरू झालेलं आहे. नीलम आपण पाहिलं की या शाळेमध्ये राज्यगीत सुरू झालेत आणि विद्यार्थी जे आतमध्ये जात आहेत. यानंतर पुन्हा आपण वंदे मातरम जे आहे ते सुरू होते का पाहणार आहोत, रिअलिटी चेक करत आहोत. शाळेचे जे संबंधित आहेत या ठिकाणी आलेले आहेत. विद्यार्थी शाळेमध्ये या ठिकाणी येत आहेत, परंतु शासन आदेश अद्याप या ठिकाणी का आला नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं असतं. जी चंद्रशेखर, ही शाळा सरकारी आहे की खासगी आहे, प्रायव्हेट आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? त्यांना या संदर्भात प्रश्न विचारा. सरकारी शाळा आहे तर सरकार आपल्याला या संदर्भात पैसे देतात, निधी देतात. मात्र या ठिकाणी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने आदेश काढलेले आहेत आणि तरी सुद्धा या शाळेमध्ये, या उर्दू शाळेमध्ये हे गीत गायलं जात नाहीये. नक्कीच ही शाळा जी आहे ती सरकारी शाळा आहे आणि पुण्यातील हडपसर परिसरामधील सय्यदनगर या ठिकाणी ही शाळा भरते. गेल्या अनेक वर्षापासून ही शाळा भरते, परंतु ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेला वंदे मातरम जे आदेश अद्याप आलेले नाहीत असं या चालकांचं म्हणणं आहे. ज्यावेळेस आदेश येतील त्यावेळेस आम्ही वंदे मातरम जे आहे ते या ठिकाणी शाळेमध्ये म्हणू असं सुद्धा सांगितलं. आपण शाळेचे संस्थापक आहेत, मी तुम्हाला थेट सवाल करते, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय चंद्रशेखर, त्यांना थेट सवाल करा, ही शाळा सरकारी आहे की खासगी? जर शाळा सरकारी असेल तर अर्थातच त्या शाळेला पगार राज्य सरकारच्या खात्यातून येतो. राज्य सरकारच्या खात्यातून पगार येत असेल तर राज्य सरकारचे आदेश बंधनकारक असतात, लागू असतात. 7 नोव्हेंबरपर्यंत जर वंदे मातरम गीत गाण्याची राज्य सरकारनं आदेश जारी केले आहेत तर यांचे स्वतःचे फतवे चालतातच कसे, हा मुद्दा उपस्थित होतोय. चंद्रशेखर, थेट सवाल, थेट उत्तर. नक्कीच काही शाळेतील संबंधित आहेत, परंतु या ठिकाणी आता गेट बंद करण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. सर या ठिकाणी गेट बंद करण्यात आलेला आहे आणि चंद्रशेखर, आतमध्ये सोडलं जात आहे. शाळेच्या आत जाण्याचा प्रयत्न करा, शाळेच्या आत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आत प्रवेश दिला जाईल का? पुन्हा आपण सर थोडं बाहेर थांबा जरा, हे होऊ द्या जरा, मुलांना वरती जाऊ द्या, आपण बोलू. शाळा आपली सरकारी आहे का? कसं काय अनुदान सरकारी भेटतं? हो, जर शाळा सरकारी आहे तर सरकारचा आदेश का मानत नाही? चंद्रशेखर, तुमचे ईपी त्यांना द्या, मला थेट बोलू द्या त्यांच्याशी. चंद्रशेखर, बोलू बोलू. मुलांना जरा होऊ दे सगळं. पुण्यातली ही सरकारी शाळा, उर्दू शाळा, ज्या शाळांमध्ये वंदे मातरम म्हटलं जातं की नाही याचा रियालिटी चेक करण्याचा लोकशाही मराठीनं या ठिकाणी प्रयत्न केला आणि काय म्हणणं आहे त्यांचं? चंद्रशेखर,
का उत्तरांकडे पाठ फिरवताय? ते सध्या ते या कुठल्या पद्धतीचं जे आहे बोलणं बंद केलेलं आहे. काही वेळापूर्वी आपण त्यांच्या पर्यंत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं शाळेकडून चंद्रशेखर, ही शाळा सरकारी आहे? होत नाही, ते बोलण्यास तयार. ही शाळा सरकारी आहे, पुण्यातील सय्यदनगर भागामधील ही शाळा आहे. मी पुन्हा एकदा या शाळेचं नाव आपणास दाखवतो. अगदी. ह्या शाळेचे जे नाव आहे ते अल जदीद उर्दू हायस्कूल जे आहेत, यासीन इनामदार माध्यमिक हायस्कूल पुण्यातील हा सय्यदनगरचा परिसर आहे. आणि ज्यावेळेस लोकशाही यांना काही वेळापासून वंदे मातरमच्या संदर्भात जे आहेत ते प्रश्न विचारत आहे, परंतु या शाळेकडून उत्तर दिलं जात नाही. सर्वप्रथम या ठिकाणी बोललं जातं असं सांगितलं होतं. चंद्रशेखर, तुम्ही बूम समोर करा त्यांच्या समोर. उत्तर देत नसतील तर आपण पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करू. सर, दादा दादी का प्रोग्राम 29 तारीख को होने जा रहा है, तो तमाम बच्चे जो नहीं उत्तरांकडे पाठ फिरवली जातीये. शाळेकडून काही सूचना दिल्या जात ही दिली जात नाहीये. अपने क्लास टीचर के पास में देना है. राज्य सरकारनं चंद्रशेखर सगळ्या शाळांमध्ये 7 नोव्हेंबर पर्यंत वंदे मातरम हे गीत गाण्याचं बंधनकारक केलंय, तसे आदेश जारी केले आहेत. ही शाळा जर सरकारी आहे तर राज्य सरकारच्या खात्यातूनच या शाळेला पगार दिला जातो. मग राज्य सरकारचे नियम, आदेश, निर्देश कशावरून धुडकावले जातात? ही इतकी मुजोरी येतेच कशी, हा सवाल उपस्थित होतोय. नक्कीच आता शाळेची सगळी जो दिनक्रम आहे, सकाळचा जो परिपाठ आहे तो संपलेला आहे. आणि या परिपाठामध्ये आपल्याला वंदे मातरम या ठिकाणी ऐकायला मिळालं नाही. तर या शाळेचे जे संबंधित डायरेक्टर आहेत त्यांनी मात्र तुम्हाला या सगळ्यानंतर मी बोलणं असं सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने 150 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या ठिकाणी उर्दू शाळेमध्ये जे आहेत वंदे मातरम झालेलं नाही. कारण लोकशाही गेल्या अर्धा तासापासून यांना विनंती करत आहे, परंतु कोणत्या पद्धतीची शाळेकडून प्रतिसाद येताना दिसत नाही. या शाळेमध्ये वंदे मातरम कधीच म्हटलं जात नाही. या शाळेमध्ये वंदे मातरम म्हटलं जातं असं सर्वप्रथम सांगण्यात आलं होतं, परंतु ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्ण होऊन शासनानं जो आदेश काढलाय त्या आदेशाचं पालन या ठिकाणी होत नाही असं म्हणावं लागेल. कारण 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेमध्ये आज सकाळच्या या सगळ्या सत्रामध्ये अपेक्षित होतं की वंदे मातरम या ठिकाणी गायलं जाईल, परंतु तसं आपल्याला या ठिकाणचं चित्र दिसलं नाही. या शाळेच्या संबंधित जे डायरेक्टर आहेत त्यांनी लोकशाहीशी जोपर्यंत आमच्याकडे परिपत्रक शासन येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या परिपाठ जो असतो दिवसभर सकाळचा त्या पद्धतीनेच आम्ही आमचं घटना जे नित्यक्रम आहे, नित्याचं दिवसाची सुरुवात आहे ते आम्ही दाखवत राहू. या ठिकाणी राज्यगीत झालं, राष्ट्रगीत झालं आणि उर्दू मधील एक गीत झालं. असे 3 गीत या ठिकाणी या शाळेमध्ये झाले, परंतु वंदे मातरम मात्र या शाळेमध्ये झाले नाही. ज्या पद्धतीनं 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत राज्यामध्ये सर्वत्र उत्साहात सगळ्या शाळेमध्ये वंदे मातरम गायलं जात आहे. परंतु उर्दू जी शाळा आहे पुण्यातील सय्यदनगर परिसरातील ही आयडियल हायस्कूलची उर्दू शाळा आहे. या उर्दू शाळेमध्ये मात्र वंदे मातरम गायलं गेलं नाही. हा सगळा दुःखद आणि धक्कादायक प्रकार आहे. चंद्रशेखर, खरं तर तुमच्या व्हॉट्सॲपवर तो शासनाचा आदेश सुद्धा आपल्या टीमकडून तुम्हाला देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला खरं तर विनंती करते, तो जो आदेश देण्यात आलेला आहे त्या आदेशाची प्रत मी खरं तर तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवते. ही आदेशाची प्रत मी थोडीशीच तुम्हाला सांगते. यात असं आहे, विभागीय उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक, उत्तर दक्षिण पश्चिम, शिक्षण प्रमुख, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विषय दिनांक 31 ऑक्टोबर 2025 कंसात कार्तिक शुद्ध नवमी ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये, पुन्हा एकदा वाचते, या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन होण्यासंदर्भात, प्रदर्शनी लावण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात येतोय. यामध्ये असं आहे, उपरोक्त विषयांवयी शासनानं या ठिकाणी
31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन करण्यासंदर्भात आणि प्रदर्शनी लावण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगानं 31 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन होण्यासंदर्भात वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनं शाळेच्या दर्शनी भागात लावण्यासंदर्भात राज्यातील सर्व आदेशांना आपल्या स्तरावरून कळवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय असा आदेश या ठिकाणी राज्य शासनानं जारी केलेला आहे। तसा नोटीस देखील सगळ्या शाळांना देण्यात आली आहे। मग पुण्याच्या या शाळेला नोटीस न मिळण्यामागे पाणी कुठं मुरत आहे? नक्कीच आपण पाठवलेला आदेश माझ्या जवळ आहे। हा आदेश घेऊन मी पुन्हा या शाळेच्या संबंधिताकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण ज्या पद्धतीनं या शाळेने आदेश दाखवण्याची विनंती केली होती आणि हे आदेश घेऊन जो आहे तो या शाळेच्या सर आहे त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय। ही शाळा आता पूर्णपणे भरलेली आहे, शाळेतील विद्यार्थी वर्गामध्ये गेलेले आहेत आणि शाळेचे पुन्हा डायरेक्टर जे आहेत त्यांना हा आदेश दाखवतो, कारण ज्या पद्धतीने आदेशाची मागणी केली होती। सर, आदेश हा आदेश आहे वंदे मातरम, आपल्याकडे उशीर झाला का किंवा पोहोचला नाही का, काय प्रोसिजर मध्ये? लागवे आदेश वाचत आहेत, कदाचित त्यांना आदेश पोहोचला नसावा, परंतु लोकशाही त्यांना आदेश दाखवत आहे आणि देत आहे। यामध्ये काय सांगितलं त्यांनी की सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमचे गायन होण्याबाबत व प्रदर्शनी लावण्याबाबत हे त्यांनी काढलेले उपसंचालकाला। याच्यावर डेट नाही ना सर, डेट तारीख नाही मेन्शन आहे ना, 31 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर, परंतु जो डेट नाही ना। आणि हे जे काढलेलं आहे ना पत्र 31 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर तारीख आहे। हा, पण हे जे डेट हे पत्र काढलेलं आहे ना, हे शिक्षण अधिकाऱ्याने काढलेलं आहे, आम्हाला नव्हतं काढलेलं, शिक्षण अधिकाऱ्याने काढलेलं आहे। राज्यातील सगळ्या शाळांना काढलं। हे वरती जे प्रति लिहिलेले आहे ना, हे शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण प्रमुख यांना काढलेलं आहे। कुणी काढली? शिक्षण संचालक यांनी काढलेले आहे ना। हो, राज्यात आता शिक्षण अधिकारी जे आहेत ना, काय नाही, शिक्षण अधिकारी जे आहेत ना ते आम्हाला काढतील। त्यांचे हे पत्र आमच्याकडे आलं नाही असं, जेव्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र काढतील ना तेव्हा आम्ही घेऊ। तुमच्याकडे पत्र आलं नाही असं तुम्हाला म्हणायचं का? पण आदेश शासनाचा आदेश मेलवरती तुमच्याकडे नाही, हा आदेश त्यांच्याकडे आला नाही असं सांगितलं जात आहे। त्या पद्धतीनं आदेश राज्य शासनाने काढलेला आहे, परंतु हा आदेश नाही असं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगितलं जातं। अगदी त्यांचं म्हणणं आहे शिक्षणाधिकारी हा आदेश शिक्षण संचालनालय असं थेट मेन्शन करण्यात आलेलं आहे। वर शिक्षण जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांचाही उल्लेख आहे, ते त्यांच्या सोयीनं हा आदेश वाचतायत का? थेट तिथं मेन्शन केलंय, बांगेची थेट मेन्शन आहे, पहिली दुसरी ओळ बघा त्या आदेशाची, तिथं थेट म्हटलंय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक सर्व शाळा। आदेश पोचला नाही की आदेश पोचलेला समजून घ्यायचा नाही। सर, खरं तर तुम्हाला आदेश पोचला नाही का, हा आदेश समजून घ्यायचा नाही? एकदा तुम्ही बघून घ्या। आदेश आलेला नाही, शिक्षणाधिकारी म्हणताय तुम्ही? आहे ना, यामध्ये आहे ना, वंदे मातरम गायन होण्याबाबत आहे आणि प्रदर्शनी लावण्याबाबत आहे। ते शिक्षण अधिकारी जेव्हा आम्हाला काढतील ना ते त्याच्यानंतर आम्ही घेऊ, तेच मला सांगतो। तुमच्याकडे आदेश हा आलेला नाही, लागे आपण पाहिलं की त्यांच्याकडे हा आदेश पोचला नाही असं स्पष्ट मत त्यांचं आहे। अगदी आपण या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर खरं तर मंगलप्रभात लोढा यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत,
काही शाळांना आदेश पोचला नाहीये का? जशी पुण्यातली ही शाळा आहे, ते म्हणतात की आमच्यापर्यंत आदेश पोचलेला नाहीये. मग राज्य सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे, जर तो शाळांपर्यंत पोचतच नसेल तर उद्दिष्ट साध्य कसं होणार, हा खरं तर मुद्दा यातून उपस्थित होतोय. चंद्रशेखर, तुम्ही असेच खरं तर आमच्या समवेत जोडले राहा. आपले विविध ठिकाणावरून प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मुंबईवरून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या समवेत जोडल्या गेलेल्या आहेत. सचिन बडे छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. मी भाग्यश्रीकडे जाते सुरुवातीला मुंबईला. चंद्रशेखर, मी येणार आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा. तुम्ही या सगळ्याचं जे सविस्तर वार्तांकन केलेलं आहे त्या संदर्भात मी पुन्हा एकदा येईन तुमच्याकडे. तोवर आपण मंगलप्रभात लोढा यांच्याशी सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.